नमस्कार. हाय फूड लवर्स. कुक विथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज केलेला आहे चेरी टोमॅटो राईस. हा राईस मी इस्तंबूलला गेले होते त्यावेळेला एका हॉटेलच्या शेफने मला तो शिकवला, कारण त्याला आपला दाल खिचडा शिकायचा होता. तर मी त्याला ते शिकवलं आणि त्याने मला हा शिकवला. हा एकदमच सोपा आहे. हल्ली बाजारात खूप छान चेरी टोमॅटोज मिळतात, पण हे माझ्या बागेत आलेले आणि आपोआप झाड आलं आणि इतके छान टोमॅटो आले. तर म्हटलं चला आता आपण आज ते करूयात आणि तुम्हालाही दाखवूयात. आहे मस्त टोमॅटो आहेत की नाही, छोटे छोटे, अगदी छोटे आहेत. म्हणजे बोरासारखे एक 25-30 टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि त्या झाडाची अजून मी रोपं पण करते बरं का. आणि 1 वाटी बासमती तांदूळ मी धुवून बाजूला ठेवला आहे. आता पहिल्यांदा आपण तांदूळ शिजवून घेऊयात. कुकरमध्ये नेहमीप्रमाणे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि तो भिजवलेला जो तांदूळ आहे अर्धा तास त्याच्यात पाणी ठेवते आणि मग तो सगळं आपण त्यातला तांदूळ काढून घेऊन आपण तो आता परतून घेऊयात. आता थोडंसं तेल पण गरम आहे. गॅस मी मंद करते. हा आपल्याला एरवी आपण जितका असा ब्राऊन करतो तसा न करता फक्त थोडासा आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत थोडासा आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे. जिथे जिथे मी जाते, मी बऱ्याच देशांमध्ये हिंडले गेले आहे आणि आवडतं मला ट्रॅव्हलिंग, आणि जिथे जाते तिथल्या ज्या स्पेशल डिश असतात त्या शिकून घ्यायचा मी प्रयत्न करते. तर हा भात साधा आपला टोमॅटो घेतला तरी हरकत नाही, पण टोमॅटो जरा आंबटपणा कमी पाहिजे त्याला. तर आता आपण छान आता परतून घेतलेला आहे. हा 1 वाटी तांदूळ आहे आणि तो धुवून भिजवून ठेवल्यामुळे तो आता जवळजवळ 1.5-2 वाट्या झालेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता 2 वाट्या गरम उकळतं पाणी घालणार आहोत. आता आपण त्याच्यावरनं झाकण ठेवू आणि शिट्टी धरली त्याची की मी गॅस लहान करीन, 1-2 मिनिटाने बंद करीन, म्हणजे भात छान शिजतो. शिट्टी द्यायची काही गरज नाही आहे कुकरला. आता आपण ते बंद करून घेऊया. ओके, आणि भात शिजवून घेऊयात. आता छान शिजला आहे भात, आहे मस्त एकदम. प्रत्येक हे कोरडा दिसतो एक भात, प्रत्येक तांदूळ. आता हा थोडासा अजून थोडासा गार झाला की मी ओल्या हात लावते गार पाण्याचा आणि हा मोकळा करून ठेवते. हे पहा, अशा पद्धतीने आपण तो मोकळा करून ठेवायचा. आपण नूडल्स पण असंच करतो की नाही, त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि तो मोकळा करून ठेवायचा. तसंच, फक्त याच्यात खूप पाणी घालायचं नाही, ओल्या हाताने मोकळा करायचा. आता हे माझे टोमॅटो आहेत, हे इतके छोटे आहेत की मी चिरत नाही आहे. आपल्याकडे जरा मोठे टोमॅटो असतील तर ते आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण चिरून घेऊ शकतो. आता एक पॅन घेतलेला आहे, ते गॅसवर ठेवून आपण गरम करूया. आता त्याच्यात आपण बटर घालूयात. साधारण 1 चमचाभर आपण बटर घालणार आहोत त्याच्यात. हे पहा, आहे बटरमुळे याचा इतका सुंदर वास येतो. म्हणजे आपल्याला जर थोडंसं जास्ती बटर हवं असेल तर ते पण आपण घालू शकतो, पण मी भात शिजवताना पण 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आता त्याच्यात आपण हे छोटे चेरी टोमॅटोज, किती गोडुले दिसत आहेत ना, किती छान दिसत आहेत, छोटे 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 एकदम. आता हे आपण थोडेसे परतून घेणार आहोत. आता हे जरा आपल्याला जळू नये म्हणून आपण लगेचच त्यात टोमॅटो घातले, नाही तर बटर लगेच जळतं बरं का. आता एका साईडला या बटरमध्ये मी 3-4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत आणि 2-4 मी बेसिल लीव्स घातलेली आहेत. बाजारात बेसिल लीव्स मिळतात, वाळलेली पण असतात, पण ते नसेल तर आपल्याकडे आपण चक्क तुळशीची 5-7 पानं घातली तरी चालतात. पण बेसिल लीव्सची मजाच वेगळी असते आणि मी जास्त घालत नाही बरं का, कारण मग त्याचाच खूप स्ट्रॉंग वास असतो बेसिल लीव्सचा. तर तो आपण 4-5 टाकायची छोटी छोटी. आणि आता हे आपण जरा परतून घेऊयात. हे जरा मऊ झाले की मग त्याच्यात आपण राईस घालणार आहोत. किती गोड मला तो कलरच इतका आवडला आहे ना या टमाट्यांचा. असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना 1-1 रोप पाठवावं, पण ते शक्य नाही आहे. आणि म्हणजे देवाची कृपा, म्हणजे आपोआप आलेलं हे रोप आहे माझ्या कुंडीमध्ये. मग मी काय केलं, त्याच्यातले ते जे टोमॅटो असतात ते तसेच काही राहू दिले. त्याच्यामुळे आता माझी 10-15 छान रोपं तयार झालेली आहेत. पण अगदी पिल्लू रोपं आहेत. ती जरा मोठी व्हायची वाट बघते मी. बघू मला आता किती त्याची टोमॅटो मिळत आहेत, किती रोपं मिळत आहेत.
आणि मग मी जनरली कोणाकडे जाताना मी रोप एखादं छान घेऊन जाते, हर्ब्स असतील किंवा काय, आणि एखादं घरी केलेलं छोटीशी चटणी लोणचं असं देते मी कोणाकडे जर आपण गेलो ना भेटायला तर. आता मी यावेळेला चेरी टोमॅटोचं रोप देणार आहे. आता हे आहे ना, ते जरा मऊ झालेले आहेत छान. आता आपण ह्याच्यात तो राईस घालणार आहोत. हा राईस आता आपण छान परतून घेणार आहोत. पण त्याच्या आधी एक छोटीशी रिक्वेस्ट करू का मी? माझा चॅनेल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंट्स देत चला, म्हणजे मग मला ना कळतं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत का नाही. आणि मी जे घरात रोज पदार्थ करते ना तेच मी दाखवते. मस्त एक चमचाभर मिरपूड मी टाकलेली आहे. याच्यामध्ये व्हाईट मिरपूड पण असते बरं का, ती पण छान लागते. ओके, तर छान हलवून घेऊयात आपण. बस झाला आपला राईस. सोप्पा आहे. आणि मग ह्याच्याबरोबर तुम्ही फलाफल देऊ शकता किंवा पिठा ब्रेड आणि हमस देऊ शकता. असं काहीतरी छान एक पूर्ण असा मेनू आपण तयार करू शकतो. ओके, बाय. अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव.